Hello students, today in this session we are going to study note making. Note making and note taking are the two important skills, especially if you are a student in a school or college. Note making आणि note taking मध्ये खूप मोठा फरक आहे. There is a substantial difference between note making and note taking. First we shall discuss about note making. Note making is a more intellectual task than note taking. To make notes effective, we need to be active readers and active listeners. Note making is an active approach towards studying. When you make notes, you have to think about what to write. To make notes, you have to read a large number of books and other reading materials. You need practice in condensing the reading material in a note form. Note making is important for several reasons. It helps us to organize our thoughts, म्हणजे आपल्या विचारांना एकत्र करणं, टू फॉलो द आर्ग्युमेंट ऑफ द रायटर, म्हणजे लिहिणाऱ्याचे मुद्दे समजून घेणे, टू कीप अ रेकॉर्ड ऑफ अ रायटर्स आयडियाज सो दॅट दे आर नॉट लॉस्ट, म्हणजे आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा लेखकाने मांडलेल्या कल्पनांचे रेकॉर्ड ठेवणे जेणेकरून आपल्याला ते विसरायला नको. टू हेल्प अस रिमेंबर व्हॉट वी लिसन टू ऑर रीड, म्हणजे आपण जे वाचले किंवा ऐकले ते लक्षात ठेवण्यास मदत करणे. टू इंटरनलाइज न्यू आयडियाज अँड इन्फॉर्मेशन, म्हणजे नवीन नवीन कल्पना व माहिती आत्मसात करणे. युअर नोट्स शुड बी मिनिंगफुल, म्हणजे तुमच्या नोट्स अर्थपूर्ण असल्या पाहिजे. युअर नोट्स शुड बी कन्साइज, म्हणजे तुमच्या नोट्स ह्या संक्षिप्त असल्या पाहिजे. युअर नोट्स शुड फॅसिलिटेट रिकॉल, म्हणजे तुम्ही जे वाचले असेल त्या नोट्समुळे तुमचे थॉट्स आठवायला मदत होते. तुम्हाला नोट्स पाहिल्याबरोबर तुम्ही जे वाचले असेल ते तुम्हाला आठवले पाहिजे. नाऊ वी शॅल डिस्कस अबाउट नोट टेकिंग. नोट टेकिंग skills are very important for schools and college going students. In school and colleges, students have to take notes of their teachers' lectures. Note making helps the students to improve their learning. Now we shall discuss why do we need to take notes. It improves our listening ability. It supports our learning ability. It helps us in last minute revision. It is easy and convenient to carry our notes wherever we want. There are 4 skills of note taking. Effective listening, म्हणजे स्टुडंट शुड बी अटेंटिव्ह. क्लिअर हँडरायटिंग, म्हणजे हस्ताक्षर स्पष्ट आणि चांगले असले पाहिजे. ऑर्गनाइज आउटलाईन्स, म्हणजे नोट्स काढत असताना त्या विषयाची माहिती स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये घ्यावी, म्हणजे फ्लो चार्ट, ट्री डायग्रामचा वापर करायचा. नेक्स्ट आहे रेकॉर्डिंग ऑफ की पॉईंट्स, म्हणजे मुख्य मुद्द्यांची नोंद ठेवणे किंवा मेन पॉईंट्स लिहिणे. स्किल नोट टेकिंग एन्हान्सेस द academic सक्सेस ऑफ द स्टुडंट्स. इफेक्टिव्ह नोट्स हॅव सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर ब्रेव्हिटी, म्हणजे ब्रीफ, चांगल्या नोट्स कशा असतात, संक्षिप्त असतात. सेकंड, रेलेव्हन्स, म्हणजे संबंधित विषयाची आवश्यक माहिती असणे. थर्ड, क्लॅरिटी, म्हणजे त्या नोट्समध्ये स्पष्टता असते व त्या समजण्यास सोप्या असतात. नेक्स्ट, नोट फॉर्म, म्हणजे नोट्स या सारांश स्वरूपात असतात. नेक्स्ट, ॲब्रिव्हिएशन्स अँड सिम्बॉल्स, म्हणजे नोट्स घेत असताना शॉर्ट फॉर्मचा म्हणजे ॲब्रिव्हिएशनचा आणि सिम्बॉल म्हणजे चिन्हांचा वापर केला जातो. नाऊ वी शॅल सी द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. नोट टेकिंग अँड नोट मेकिंग संदर्भाकरता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीकरता स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतात. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स, प्रिपरेशन अँड स्टडी ड्युरिंग अन एक्झामिनेशन. बोथ एड द स्टुडंट्स इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इझियर ॲज इट युटिलायझेस बोथ रीडिंग अँड लिसनिंग सेन्सेस. बोथ हॅव द सेम पर्पज, दॅट इज फॉर द स्टुडंट्स टू एक्सेल इन देअर स्टडीज. बोथ हेल्प द स्टुडंट्स टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली, म्हणजे उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये अभ्यासात गुणवत्ता प्राप्त करावी आणि विद्यार्थ्यांची एकाग्रता बेटर आणि इफेक्टिव्ह होण्यास मदत व्हावी. त्यानंतर आता नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. नोट टेकिंगमध्ये खालील पॉईंट्स दिलेले आहेत. ओन्ली जॉटिंग डाऊन पॉईंट्स इन्व्हॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन, म्हणजे कुठल्याही मुद्द्याचे विश्लेषण न करता त्यांना फक्त अधोरेखित करणं. नेक्स्ट आहे व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड, म्हणजे यामध्ये फार कमी बदल करावे लागतात. नेक्स्ट, टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाईम,
म्हणजे एकाच वेळी एकाच सोर्सकडून पॉईंट्स घेतल्या जातात. लेस अंडरस्टँडिंग म्हणजे कमी आकलन क्षमता लागते. नेक्स्ट, पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. म्हणजे पॉईंट्स आणि नोट्स फुल फॉर्ममध्ये लिहिल्या जातात आणि मूळ स्रोतांकडून म्हणजे स्पीकरकडून म्हणजे वक्त्याकडून डायरेक्ट घेतल्या जातात. ओनली गिव्स द अर्ली कॉन्फिग्युरेशन फॉर द होल टॉपिक. म्हणजे केवळ संपूर्ण विषयासाठी प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली जाते. लास्ट, नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. दे आर हँडमेड सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. म्हणजे वेळ मर्यादित असल्यामुळे ऐकणारा जो असतो तो स्वतःच नोट्स काढत असतो. याच्यानंतर पाहूया नोट मेकिंग. हेल्प स्टुडंट्स टू सी इच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन विथ इच अदर. म्हणजे नोट मेकिंगमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक मुद्दा हा कुठल्या स्रोतातून घेतलेला आहे हे स्पष्टपणे दिसण्यास मदत होते. नेक्स्ट आहे इझियर टू चेंज द नोट्स मेड. म्हणजे बनविलेल्या नोट्समध्ये बदल करणे सहज शक्य असते. नेक्स्ट आहे इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. म्हणजे विविध स्रोतांकडून मुद्दे घ्यावे लागतात. नेक्स्ट आहे मोर अंडरस्टँडिंग. म्हणजे नोट मेकिंगमध्ये आकलन क्षमता वाढते. नेक्स्ट आहे नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. म्हणजे नोट मेकिंग हे संक्षिप्त स्वरूपात असते. नेक्स्ट, हेल्प्स द स्टुडंट्स इन कॅप्चरिंग इट्स मेन की. म्हणजे नोट मेकिंगमध्ये विद्यार्थ्यांना मुख्य मुद्दे आत्मसात करण्यास मदत करते. लास्ट आहे कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्स इन हँडमेड ऑर इन कॉम्प्युटर टाईप फॉर्म. म्हणजे शिकणाऱ्याने स्वतःच नोट्स बनवलेल्या असल्यामुळे त्या हस्तलिखित किंवा कॉम्प्युटरवर तयार केलेल्या असतात. स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपणास प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणे शक्य नसते. यावर मात करण्याकरिता आपण विविध प्रकारच्या नोट्स घेत असतो. हे करत असताना आपण विविध प्रकारच्या पद्धती वापरत असतो, ज्यामध्ये टेबल्स, चार्ट्स, बार चार्ट्स, पाय चार्ट्स, फ्लो चार्ट्स, लाईन ग्राफ, ट्री डायग्राम, पिक्टोग्राम, मॅप्स आणि प्लॅन्सचा वापर केला जातो.